जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 16वा. तत्वान्वयाचा. समास तिसरा. पृथ्वी स्तवन निरूपण नाम श्रीराम समर्थ. धन्य धन्य हे वसुमती, हिचा महिमा सांगो किती. प्राणी मात्र तितुके राहती, तिच्या आधारे. जय जय रघुवीर समर्थ. 16वा दशक आहे. आता बोलले दशकाचा काय आहे तर 16वा, अर्थात काय 16 आहे. 16 आहे. केव्हा आहे? जर बोलले तत्वान्वयाचा, तत्वाचा अन्वय, परमार्थ तत्वाचा अन्वय जर आपण आपल्या सगळ्या आयुष्याला लावून घेतला किंवा परमार्थ जर आपण लावून घेतला, परमार्थ जर आपण बोलले अंगीकार केला तर काय आहे? 16 आहे. 16वा दशक. 16 बोलले निर्मळपणाचा 16 केवी घडे. बोलले या शरीराचं वर्णन करत असताना समर्थांनी एका समासामध्ये म्हटलेलं आहे की हा सगळा देह कशापासून बनला? रजस्वलेचा जो विटाळ, त्याचा आळोन झाला गाळ. बोलले एक स्त्री शरीरातील विटाळापासून हा देह बनला आणि त्यामध्ये निर्मळपणाचा 16 केवी घडे. आणि अर्थातच या सगळ्या बॅकग्राऊंडमधून आल्यामुळे काय होतं? कुडी वाढे, बुद्धी वाढे. हे सगळे बोलले संस्कार म्हणा किंवा सगळी तशी सवय या सगळ्या देहाला लागलेली असते. म्हणून हे शरीर काही सहजासहजी या घाणीतून बाहेर यायला मागत नाही. कसली घाण? वासनारूपी घाण. आणखी आणि तेच ते सगळंच, ते लोभ असेल, अहंकार असेल. मग याच्यामध्ये आपल्याला निर्मळपणाचा 16 घडवून आणायचा आहे. बोल हे नॅचरल आहे की होणार नाही किंवा होत नाही. पण मग पुरुषार्थ कशाला म्हटलं गेलं? मनुष्य जन्म कशाला म्हटलं गेलं? प्राणी पण हे सगळं असं करतात. येतात, जातात, खातात, पितात, झोपतात, मैथुन करतात आणि मरून जातात. एवढंच काम जर मनुष्यानं करायचं झालं असतं तर मनुष्याचं वेगळेपण कशामध्ये आहे? तर त्याच्यामध्ये वेगळेपण काही राहत नाही. तर वेगळेपण कशामध्ये आहे? तर बोलले हा 16 घडवून आणता आला पाहिजे. कशाचा 16? दशक 16वा तत्वान्वयाचा, निर्मळपणाचा 16. एक काही तत्व आहेत. मीपणाचं तत्व आहे, अहंकाराचं तत्व आहे, मनमायेचं सगळं तत्व आहे. या तत्वांचा आणि आपला अन्वय काय आहे हे समजून घेणे. आणि जी मुख्य तत्वे आहेत, एक परमात्मा तत्व आहे, परमार्थ तत्व आहे. आणि या दशकभरामध्ये समर्थांनी जी सगळी तत्वे दाखवली, ती तत्वे तर बोलले या सगळ्या तत्वांचा अन्वय साधून आपल्याला काय करायचं आहे तर 16 साजरा करायचा आहे. मग ह्या व्यतिरिक्त जी आहेत ना तत्वे, आता ह्या सगळ्या दशकामध्ये समर्थांनी आत्मतत्व किंवा मीपणाचं तत्व, अहंकाराचं, वासनांचं किंवा मनाचं, मायेचं असं काही सांगितलेलं नाही. मग जे मुख्य तत्व आहेत ती सगळी सांगितलेली आहे की बाबा रे, तू बोलले एक ह्या सगळ्या तत्वान्वयाच्या मदतीनं, तत्वांचा अन्वय साधून, या तत्वांच्या सामर्थ्यानं काय करायचं आहे तर 16 साजरा करायचा आहे. आणि बोलले हा सगळा 16 मन मायेच्या सगळ्या पलीकडे आहे. जिथे मन आणि माया संपते तिथे हा 16 सुरू होतो. ही एक अत्यंत सुंदर सगळी भूमिका समर्थ आम्हाला या प्रसंगी सगळी सांगू बघत आहेत की बाबा रे, जिथे मन आहे, जिथे माया आहे, जिथे विकार आहे, जिथे वासना आहे, तिथे 16 नाही. त्याला असा शुद्ध, निर्भेळ आणि निर्मळ आनंद प्राप्त होऊ शकत नाही. अनकंडिशनल आनंद प्राप्त होऊ शकत नाही. कुठपर्यंत? जोपर्यंत हा निर्मळपणाचा 16, निसंगपणाची भूमिका आतमध्ये उभी राहत नाही तोपर्यंत. मग निसंगपणाची भूमिका किंवा निर्मळपणाची भूमिका, मळरहित भूमिका ही कशी घडून येणार? तर याचं उत्तर पुन्हा काय आहे तर जावे सद्गुरूसी शरण. शरण याचा अर्थ असा आहे
नुसते जाऊन परत पुन्हा भरकटणे असा नाही. शरण जाणे आणि पुन्हा तेथेच राहणे, अन्यत्र न भटकणे, ते 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 तर जशी सद्गुरू आज्ञा आहे, जसा सद्गुरू उपदेश आहे, जशी परमार्थाची शिकवण आहे, त्या शिकवणीमध्ये पूर्णतः 100% उभं राहणे, याला असं बोललं जातं की शरण येणे. आणि म्हणून हे सद्गुरूंना शरण जावं. आपलं जे काय आहे बाबा, मी तूपणाची झाली बोळवणं, मी तूपणाचं जे तत्त्व आहे, अहंकार, मी कोणीतरी आहे किंवा माझं काहीतरी वेगळं आहे किंवा माझं हे असं आहे किंवा माझं ते तसं आहे, अशी जी ही सगळी बोलले अशी ही सगळी मीपणाची भूमिका जी आहे ती सगळी त्याला मांडून द्यायची, त्याला त्याच्याकडे सगळी गहाण ठेवून टाकायची. असं जसं पूर्वी लोक सावकाराकडे जायचे आणि काही धनद्रव्य त्यांना पाहिजे असेल तर काहीतरी घरदार, शेतीबाडी काहीतरी ते असं लिहून द्यायचे. आणि मग त्यांच्याकडून काय व्हायचं, ते काही बोलले ते कर्ज बऱ्याचदा चुकवल्या जात नव्हतं. आणि मग चुकवलं गेलं नाही म्हणून काय व्हायचं, त्यांचं ते सगळं जप्त होऊन जायचं. घरदार, शेती वगैरे काय असेल ते असेल, म्हणजे अशी जप्त करून टाकायचं. आपल्याकडे देखील त्या पांडुरंगाचं खूप असं सगळं सुंदर असं सगळं ऋण आमच्याकडे आहे आणि हे सगळं ऋण आम्हाला फेडायचं आहे. आणि घातले ज्याने जन्मासी त्यासी कैसे विसरावे, ज्याने आम्हाला जन्माला घातलं त्याला कैसे विसरावे, ज्याने जन्मच दिला, त्याने हे सगळं सुंदर असं शरीर दिलं, सुंदर असे सगळे डोळे, कान, नाक, असं सगळे इंद्रिय दिली, बोलले त्यासी कैसे विसरावे. त्याचं हे अनन्यसाधारण अगाध असं ऋण आहे. आणि हे ऋण फेडायचं असेल तर त्याला आमचं जे काय असेल ना बाबा, सगळं काही त्याला असं जप्त करून द्यायला लागतं. जप्त याचा अर्थ सर्व सांडून शोधा मजला, सर्व जाणीव त्याला देऊन टाकायची. आणि जी उरली ती काय भूमिका आहे तिथं की देवाची ही भूमिका अंगीकारायची, प्रत्येक प्रसंग स्वीकारायचा, प्रत्येक प्रसंग आनंदानं स्वीकारायचा, प्रत्येक प्रसंगामध्ये भगवंताला धन्यवाद द्यायचे. प्रत्येक प्रसंग कसा का असे ना बाबा, त्या प्रत्येक प्रसंगाचे आभार भगवंताचे आपण मानले पाहिजे. जेव्हा जेव्हा आम्ही आभार मानायला सुरुवात करतो तेव्हा काय होतं, बोलले तेव्हा आम्ही आणखीन काहीतरी प्राप्त करून घेण्यासाठी सज्ज होत असतो. ज्या गोष्टींसाठी बोलले आम्ही भगवंताबद्दल ग्रॅटिट्यूड दाखवला ना, तर आम्हाला आणखीन अशा कितीतरी संधी मिळतात की आम्हाला परत ग्रॅटिट्यूड दाखवता येतो. म्हणजे परत पुन्हा संधी भगवंत आम्हाला देत असतो, नियती आम्हाला देत असते. असं म्हटलं जातं की जे आपण पेरतो ते उगवतं. आम्ही जर असं ग्रॅटिट्यूड देत राहिलो तर आम्हाला परत ग्रॅटिट्यूड किंवा परत आभार व्यक्त करण्याची संधी मिळते. म्हणून भगवंताचे आभार मानायचे. जे काही चांगलं असेल, जे काही उत्तम असेल आपल्या आयुष्यात त्यासाठी आभार मानायचे. आणि जे काहीतरी आपल्याला कमी वाटतं, काहीतरी चुकीचं वाटतं, काहीतरी अपूर्णता वाटते, बोलले तरी देखील भगवंताचे आभार मानायचे. कारण भगवंताला आभार कशासाठी मानायचे की ह्याच्यापेक्षाही काहीतरी अजून विपरीत अशी परिस्थिती राहू शकली असती. कदाचित समजा एखाद्या ठिकाणी आपण ठेच लागून पडल्यामुळे काय झालं, थोडंसं गुडघ्याला म्हणा किंवा थोडंसं कमरेला वगैरे आपल्याला मार लागला, थोडासा मुक्का मार लागला. आणि आपण तो सगळा मुक्का मार थोडा दिवस थोडं औषध वगैरे तेल वगैरे लावून थोडा बरा झाला. पण आपण मग रडत बसलो की भगवंता माझ्यावर अशी कशी वेळ आली, किंवा मी तर एवढं सगळं करतो. पण भगवंत काय म्हणाले, विचारलं, सद्गुरूंना विचारलं. सद्गुरू काय म्हणाले, बाबा
तुझ्यावर याच्यापेक्षा अधिक विपरीत वेळ होती. पण तू ज्या अर्थी मला शरण आलेला आहे, योगक्षेमम वहाम्यहम, तर तुझं सगळं कल्याण करणं, तुझं सगळं बोलले बघणं हे माझं काम आहे. म्हणून तुला जेवढं झेपेल, तुझं हे सगळं प्रारब्ध होतं, तुला झेपेल तेवढं मी कमी करून दिलं. आता बँकांची कर्जे असतात, थकीत झाली ना, बरेच दिवस थकीत झाली की मग ते स्कीम काढतात. बोलले ठीक आहे, बोलले आम्ही तुम्हाला तुमचं व्याज माफ करून देतो किंवा आणखीन काही रक्कम कमी करून देतो, पण तुम्ही हे अकाउंट क्लिअर करा. एकदा त्यांना कळलं की हा काही आता भरत नाही, हे आपले बुडीत खात्यात आहेत, गेल्यात जमा आहेत, म्हणजे असे समजा 10 लाखाचं कर्ज गेल्यात जमा आहे. मग बोलले तू 5 भर 6 भर काहीतरी भर बाबा, तुला आम्ही नील करून देतो. म्हणजे ते निदान 5-6 तरी त्यांना मिळतात, अशी त्यांची भूमिका असते. बोलले तशी भूमिका कोणाची आहे? परमेश्वराची आहे. कोणाबद्दल आहे? आमच्याबद्दल आहे. आता तिकडे काय आहे, तिकडे त्या बँकांचा नाईलाज आहे, पण इकडे भगवंताचं प्रेम आहे, भगवंताचं कृपा आहे, भगवंताचा आशीर्वाद आमच्यापाशी आहे की बाबा रे हा निदान माझं करतो ना, आता याचं मला बघायला लागेल. याचं जरी प्रारब्ध असलं, मोठा अपघात होणारा होता म्हणा किंवा हातपाय सगळा मोडणार होता म्हणा, काहीतरी वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी होणार होत्या, पण भगवंताने काय केलं, ठेच लागून तेवढ्यावर आपलं काम भागलं. काहीतरी कुठेतरी चमक आली म्हणा, कुठेतरी मान दुखते, कुठेतरी एखादं दातच त्रास देतो, एखादी धाडच दुखते, भरपूर असतात असे. समजून घ्यायचं की काहीतरी प्रबळ असं प्रारब्ध कर्म होतं, पण भगवंताने तेवढ्यावर निभावलं. मग दवाखान्यात जायचं, त्याच्यावर उपचार घ्यायचा आणि ते पण बरं होणार. ही कोणाची कृपा आहे? ही भगवंताची कृपा आहे. ही कृपा काय झाली? कारण सोहळा काय उभा राहिला? मी देवाचा आणि देव माझा, मी तूपणाची झाली बोळवण. ही सगळी भूमिका आपण सद्गुरूंना जेव्हा अर्पण केली तेव्हा ही सगळी परिस्थिती सगळी बदलली. म्हणून बोलले सोहळा उभा करायचा असेल तर आता हे तत्त्वे आपण, ही तत्वांची भूमिका आपण समजून घेतली पाहिजे. दशक 16वा तत्वान्वयाचा समास 3रा. पृथ्वी स्तवन निरूपण नाम श्रीराम समर्थ. धन्य धन्य हे वसुमती. बोले धन्य धन्य हा सूर्यवंश, धन्य धन्य तो वाल्मिक. बोलले पहिल्या समासामध्ये समर्थ काय म्हणतात, धन्य धन्य तो वाल्मिक, धन्य धन्य हा सूर्यवंश, धन्य धन्य हे वसुमती. बोलले हे या पहिल्या तिघांना बोलले काय दिलं, धन्य दिले, आणि चौथ्यामध्ये मात्र धन्य नाही. पुढे आप आहे, आणि 5व्यामध्ये मग धन्य धन्य हा वैश्वानरू. तर बोलले ही सगळी भूमिका बऱ्याच ठिकाणी समर्थांनी धन्य धन्य ही भूमिका मांडली की बोलले असे दुहेरी धन्यवाद बोलले लोकांनी, समाजाने किंवा परमार्थामधून किंवा सद्गुरूंनी आपणाला द्यावे, ही अपेक्षा, ही भूमिका याच्यामध्ये आहे. एक धन्य परमार्थासाठी आहे, एक धन्य प्रपंचासाठी आहे. मग परमार्थासाठी धन्य काय की बाबा रे अत्यंत सुंदर पद्धतीने परमार्थ कर, अत्यंत जाणीवपूर्वक, अत्यंत काळजीपूर्वक परमार्थ कर, सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे परमार्थ कर, उत्तम शिकवण अंगीकारून घे, उत्तम उपासना, उत्तम नामस्मरण अंगीकार, यासाठी हा धन्य आहे. आणि दुसरा जो धन्य आहे तो प्रपंचासाठी आहे की बाबा रे परमार्थ केला ना, म्हणून आता काय भूमिका अपेक्षित आहे की उत्तम प्रपंचाची भूमिका अभिप्रेत आहे. एक साधारण प्रापंचिक मनुष्य आणि एक परमार्थ करणारा मनुष्य यांच्यामध्ये ना बोलले फरक दिसला पाहिजे. समाजाला, जगाला फरक दिसला पाहिजे. काय फरक दिसला पाहिजे की बोलले हा काहीतरी देवाचं करतो, हा कुठेतरी जातो, हा कपाळाला काहीतरी टिळा लावतो, म्हणून कदाचित याच्यामध्ये आणि इतर सगळ्या लोकांमध्ये फरक दिसतो. याच्याशी व्यवहार केला ना, हा जसं सांगितलं ना तसंच करतो, जसा शब्द दिला ना तसं हा आपल्या शब्दाला जागत असतो.
बोलले हा ना आपलं काम ना अत्यंत प्रामाणिकपणे करतो. हा ना असं इकडून तिकडून मागून पुढून अशी काहीच अपेक्षा ठेवत नाही. हा ना कोणाला असा कोणाच्या कार्यामध्ये आळवा पाय घालत नाही. हा ना कोणाच्या नावानं भाजी खुडत नाही. हा ना कोणाच्या नावानं तांदूळ निवडत नाही. ही भूमिका कोणाची आहे? परमार्थाची आहे. ही भूमिका कोणाची आहे? उत्तम परमार्थिक मनुष्याची आहे. आणि हे धन्य ते लोक देत असतात. ते लोक धन्य द्यायला लागले की समजून घ्यायचं बोलले आपलं कधी हे चांगलंच होणार. आपलं कधीच आयुष्यात कधी वाटोळं होऊ शकत नाही. सहन करायला आणखीन आपण शिकलो पाहिजे. आता हे सगळं जग कसं आहे? स्वार्थानं प्रेरित आहे. सगळं बोलले कशानं भरलेलं आहे? सगळी मतलब, फायदा, आणखीन लबाडी, फसवणूक, आणखीन लुटमार, या सगळ्या गोष्टींमध्ये हे सगळं जग पटाईत झालेलं आहे. आणि मग आता आम्ही ते लोक मग संधी मिळाली तर कोणाला सोडत नाही. आणि आम्हाच्या बाबतीत देखील कधी कधी आम्हाला असं नातेवाईकाच्या बाबतीत, मित्रमंडळींच्या बाबतीत अनुभव येतो. आता आम्ही सगळ्यांचंच जर असं खोलातून बघितलं आणि सगळ्यांचंच जर लक्षात ठेवलं तर आमचा सगळ्यांशी संबंध तुटून जाईल. कोणाशीच आमचं पटणार नाही. कारण सगळ्यांमध्येच काही ना काही दोष आहेत. मग समर्थ काय बोलले बाबा? गुण दोषांची समुद्रा ऐसी साठवण तो जाणावा सत्वगुण. समुद्रा ऐशी साठवण असायला पाहिजे. म्हणजे पोटात सगळे घालता आले पाहिजे. दोष तर बघूच नाही. दोष काय आहे? बघूच नाही. आणि गुण बोलले, आणि गुण जे आहेत ते गुण जिथे दिसले, जेथे उत्तम गुण तिथे बोलले भगवंताचे अधिष्ठान. तसे सद्गुरू दत्तात्रयांनी 24 गुरु केले. ज्यांच्या ठाई त्यांना उत्तम गुण सगळे दिसून आले त्यांनी काय केलं? गुरुस्थानी मानलं, गुरु केलं. बोलले उत्तम तितुके घ्यावे आणि अधम ते जाणवून त्यागावे. ही परमार्थाची भूमिका, ही सारग्राही भूमिका. सार तितुके घ्यावे आणि असार ते जाणवून त्यागावे. या नावं श्रवण भक्ती. श्रवण करून, परमार्थ करून, उपासना करून आम्हाला निदान एवढं तरी करता आलं पाहिजे. म्हणजे एक थोडक्यात काय की सहनशक्ती असायला पाहिजे. करणारच आहेत. लोकांचा स्वभावच तसा आहे. सगळ्या जग आम्ही बदलू शकत नाही. आम्ही उत्तम कर्म करावे, आम्ही प्रामाणिक राहावं, आम्ही निष्ठापूर्वक कार्य करावं. आम्हाला आमच्या कर्माचं फळ आमच्या प्रारब्धामध्ये निश्चितपणे मिळेल. कोणी ते वागो अथवा न वागो, कोणी चांगला वागो अथवा न वागो. काही जणांनी आमच्या बाबतीत देखील काहीतरी बोलले त्या ठिकाणी अन्यायपूर्वक आचरण केलेलं असतं. आणि ह्या अशा अन्यायपूर्वक आचरणाला पाहून आम्ही देखील त्यांच्याबद्दल जर अन्यायपूर्वक आचरण करत असू तर काय होणार आहे? तर बोलले त्यांना त्या अन्यायपूर्वक आचरणाचं फळ मिळेल, आम्हाला पण तसंच फळ मिळेल. पण त्यांनी अन्याय केला तरी पण आम्ही क्षमा केला, उदंड अन्याय करून आला तरी क्षमा केला पाहिजे. निस्पृह पुरुषे म्हणजे काय? तो त्याने त्याचं कुठे कसं काय ते त्याचं तो जाणे. आम्ही कसं राहिलं पाहिजे? निस्पृह, कसलाही स्पृहा नसलेला, कसलाही दोष नसलेला, कसलीही माया, कसलाही बोलले त्या ठिकाणी अहंकाराचा, मत्सराचा, द्वेषाचा, तिरस्काराचा थारा नसलेली भूमिका आमच्याकडे असायला पाहिजे. अशी भूमिका. परमार्थ उत्तम, प्रपंच उत्तम, तर काय आहे? धन्य धन्य हे वसुमती. हिचा महिमा सांगो किती, प्राणी मात्र तितुके राहती तिच्या आधारे. अंतरिक्ष राहती जीव, तोही पृथ्वीचा स्वभाव. देहे जड नसता जीव कैसे तगती. आता
जे काय सगळे जीव मात्र या सगळ्या भूलोकावर राहतात ते कोणामुळे राहतात, तर पृथ्वीच्या सगळ्या आधारानं राहतात. आणि तिचा आधार आहे किंवा तिचं गुण आहे म्हणून त्या प्रत्येकाच्या जीवाच्या ठायी काय असतं, जडत्व असतं. आता अंतरिक्षामध्ये राहणारे काही सगळे जे जीव आहेत, मग किंवा हवेत उडणारे म्हणा किंवा हवेत राहणारे म्हणा, त्यांच्याही ठायी पृथ्वी तत्व आहे. म्हणून कुठेतरी त्यांना कुठेतरी बोलले जडत्व आहे. आणि नसतं जडत्व तर ते वायूच झाले असते, ते इकडून तिकडे ते एका ठिकाणी थांबलेच नसते. म्हणून बाबा रे, जे काही जडत्व आहे ते पृथ्वीचं रूप आहे. आमच्या शरीराला देखील वजन किंवा जडत्वाची भूमिका कोणामुळे प्राप्त झालेली आहे, तर ती पृथ्वीमुळेच प्राप्त झालेली आहे. आणि बोलले त्यामुळे आपण तगत आहोत. पृथ्वी तत्व कमी असेल तर एखादा मनुष्य फार बारीक हडकुळा दिसतो. पृथ्वी तत्व जास्त झालं तर त्याचं वजन वाढतं. कुठेतरी सर्व पंचभूतांचा समन्वय कमी जास्त झाला, त्याच्यानुसार आपलं सगळं शरीर प्रकृती सगळी घडत असते. आता या पृथ्वीच्या ठायी बोलले हे सगळे जडत्वाचा गुण आहे. अजून काय आहे तिच्या ठायी, तर तो म्हणजे एक सहनशीलता किंवा सहन क्षमता, जी आधी समर्थांनी आम्हाला सांगितली, जी शिकवली, ती ह्या पृथ्वीच्याच अनुषंगानं दाखवली. की बाबा रे, पृथ्वी कशी सहनशील आहे, की जाळीती, पोळीती, कुदळीती, नांगरीती, उकरीती, खाणती, मळमूत्र तिजवरी करीती आणि वमन. बोलले या पृथ्वीवर या सगळ्या क्रिया केल्या जातात, पण तरी पृथ्वी काही झालेलं नाही किंवा तरी पृथ्वीने कधी तक्रार केलेली नाही. त्या मानानं आमच्यावर एवढं काही लोक जाळणं, कुदळ मारणं, नांगरणं, उकरणं, खणणं, मलमूत्र टाकणं वगैरे ह्या अशा गोष्टी काही आमच्या बाबतीत काही घडत नाही. आता ते नाथांच्या बाबतीत फक्त एकदा घडली होती की बोलले काहीतरी कोणीतरी गावातल्या कोणीतरी बोलले धर्माच्या तथाकथित ठेकेदारांनी सांगितलं की बोलले हा नुसता साधू बनण्याचं, संत बनण्याचं ढोंग करतो आणि याच्या ढोंगाला आपण काहीतरी कसंही प्रकारे करून याला एक्सपोज करू आजच्या सगळ्या भाषेमध्ये. आणि मग याला काहीतरी राग आणायचं, याच्या तोंडून काहीतरी शिवी वगैरे आली की त्याची लगेच बोंब उठवायची, सगळीकडे सांगायचं. आजच्या भाषेमध्ये त्याला व्हायरल करणे असे म्हणतात. कुठेतरी एखादा क्लिप काढायची, त्याला एडिट बिडिट करायची आणि व्हायरल करून टाकायची समाज माध्यमांवर. जेणेकरून काय होईल तर बोलले ह्याचं सगळं जे नाव आहे किंवा ह्याची जी कीर्ती आहे ती काय होईल, तर ती अपकीर्ती होईल. आणि म्हणून तो एक कुठेतरी गोदा काठून येण्याच्या मार्गावर तो एक व्यक्ती त्यांनी बसवला. तो येता जाता त्यांच्या अंगावर थुंकायचा आणि नाथ मग पुन्हा नदीवर जायचे, पुन्हा आंघोळ वगैरे करायचे, पुन्हा घरी त्याच रस्त्याने जायचे. रस्ता देखील बदलवलेला नाही. पण आताच्या काळामध्ये तसं करून चालणार नाही. म्हणजे आता आपण एकदा दोनदा झालं रस्ता बदलवून टाकायचा, कारण एवढा वेळ आपल्याकडे नाही. तेव्हा कसं, तेव्हा थोडं निवांत होतं, तेव्हा त्यांच्या लोकांकडे वेळ होता. आताच्यासारखं असं फास्ट असं जग नव्हतं, असं त्या मानानं तंत्रज्ञान नव्हतं आणि सगळी वाहतुकीची साधनं नव्हती. पण तरी लोक सुखी होती. छानपैकी मस्तपैकी सगळं त्यांचं ठरलेलं. दिवस रात्र भरपूर वेळ गप्पा मारण्यासाठी, नातेवाईकांकडे राहण्यासाठी. लग्नाला वगैरे गेले तर 8-8 दिवस तिकडे राहायचे, सगळे कार्यक्रम 8-8 दिवस चालायचे. सगळं काही असं सुंदर होतं. पण आता वेळ नाही, सगळं काही असं आता शॉर्टकट होत चाललेलं आहे. आताचा वेळ तशी परिस्थिती नाही. आता समर्थ काय सांगतात, पूर्वी होतं जाऊ नये तेथे जावे परंतु विवेके असावे, हे पूर्वी होतं. आता समर्थ काय म्हणाले, आता बाबा तिथे जाऊच नाही, कारण आता तुला वेळ पण नाही, गेला तर ते सुधारायला पण वेळ नाही, लगेच तू व्हायरल होऊन जाशील. म्हणून एक फार सुंदर सगळं या निमित्तानं आपणाला या ठिकाणी सांगत आहेत की बाबा आताचा डिजिटल सगळा काळ आहे. आता या अशा छोट्या मोठ्या गोष्टी देखील चालत नाही. म्हणून अशा नको त्या ठिकाणी जाऊच नाही, नको ते सगळे व्हिडिओ ओपन करून बघूच नाही, नको ते एखादी छोटी मोठी सिरियल बघूच नाही.
म्हणजे काय होतं त्याने करून मग मनुष्य पुढच्या सगळ्या गोष्टी काही तो आवरू शकत नाही. म्हणून बोलले अत्यंत सावधपणाची भूमिका असायला पाहिजे. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. नासके कुचके जर्जर पृथ्वी वीन कैची थार देहांत काळी शरीर तिजवरी पडे. नासकं असलं, कुचकं असलं, जर्जर असलं, पृथ्वी वीन कैची थार. बोलले सगळं काही पृथ्वीचं सामावून घेते. मग आम्ही बोलले समर्थ बोलले एवढं काही आम्हाला नासकं कुचकं जर्जर असं काही कोणी काही देत नाही. थोडाफार उन्हा इकडचा तिकडचा शब्द वगैरे वगैरे असतात. तर मागे समर्थांनी नाथांचा सगळा भाग सांगितला. एवढं काही 100 वेळा 108 वेळा 10-5 वेळा कुणी आमच्या अंगावर थुंकणार नाही. होणार काय आहे, होऊन एखाद्या वेळेस थुंकता थोडी थुंकी उडणार आहे, किंवा एखादा बोलला तर फार तर एखाद दुसरा शब्द कोणीतरी बोलेल. म्हणून बोलले मग पृथ्वीचा सारखा सामावून घेण्याचा गुण बोलले समर्थ बोलले आम्ही अंगीकारला पाहिजे, कारण आम्ही पृथ्वी तत्वानं बनलेलो आहोत. हेच आम्हाला समर्थ सांगतात. हे सगळे तत्वांचा अन्वय म्हणजे काय आहे, हेच आहे बाबा. तत्त्व जशी करतात, तत्वांचे जे मुख्य तत्वांनी आम्ही बनलेलो आहोत, त्यांच्या सगळ्या मुख्य गुणांमध्ये आम्ही राहिलो पाहिजे. पृथ्वी विन कैची थार. सगळ्यांना आम्ही आश्रय दिला पाहिजे, सगळ्यांना आदर केला पाहिजे, सगळ्यांचा मान सन्मान केला पाहिजे. नेमकं होतं असं की माणूस जवळच्या लोकांचा काय करतो, तिरस्कार करतो, कारण ते रोज दिसतात, रोज त्यांच्या सवयी आम्हाला बघायला मिळतात, म्हणून थोडासा राग येतो, संताप येतो, साहजिक आहे. पण बोलले आपलं चित्त ठिकाणावर नसणं म्हणजे भानावर आपण नसतो. आपणच आपली उपासना कमी पडते, आपली शुद्ध आपली कमी पडते, आपलं ध्यान वगैरे कमी पडतं. म्हणून आपण आपलं चित्त थाऱ्यावर ठेवण्यासाठी उपासना केली पाहिजे. नामजप करत असताना बोलले श्वासाच्या आधारानं आपण नामजप केला पाहिजे. म्हणजे श्वास सुरू आहे तोपर्यंत म्हणा, किंवा श्वास घेऊन उरलेल्या वेळात म्हणा, किंवा श्वास सोडल्यानंतरच्या वेळात, असं काहीतरी ठरवून जर केलं तर छानपैकी आपलं चित्त लक्ष त्या नामस्मरणावर लागत असतं, आणि एक छान असा अनुभव, एक समाधान आपल्याला मिळत असतं. पण इकडे तिकडे बघत तिकडच्या सगळ्या गोष्टी करत जर उपासनेला केली तर पाहिजे तसं तेवढं समाधान मिळत नाही. ते काही वाया जात नाही, ते पण काही ना काही कारणे लागतच असतं. भगवंताचं असं आहे, कळत न कळत बोलले कोणीतरी एखादं भक्त शिवरात्रीच्या दिवशी ते शिवलिंगावर तुळशीपत्र वाहतो, त्याचं कळत न कळत उपाशी तो राहिलेला असतो. श्री गुरुचरित्रामध्ये आहे ती कथा. तरी बोलले त्याचा उद्धार भगवंत करत असतात. हजामेळ पापी वदे पुत्र कामे तया मुक्ती नारायणाची निनामे. एखादा हजामेळसारखा असला, पुत्राच्या नावा म्हणून बोलला, पण त्याला तरी मुक्ती भगवंतानं दिली आहे. तो दिनाचा दयाळू आहे, कळत न कळत पण मिळतं. पण हा इथे विषय हा आत्मानंदाचा आहे, आत्मानुभूतीचा आहे, स्वानंदाचा आहे. हे यासाठी हे मनपूर्वक असं श्वासाच्या सहाय्यानं एकाग्रचित्त होऊन आपण उपासना केली पाहिजे. आणि काय, बरे वाईट सकळ काही पृथ्वी विन थार नाही. नाना धातू द्रव्य तेही भूमीचे पोटी. वेगवेगळे धातू आहेत, द्रव्य आहेत. तसंच आम्ही पण एक भूमीचं रूप आहोत. आमचं शरीर म्हणजे पृथ्वीच आहे, आणि आमच्या आतमध्ये पण खूप सारे द्रव्य आहेत, रत्न आहेत. सगळं आतमध्येच भगवंतानं ठेवलेलं आहे. म्हणून आम्ही ते बाहेर काढलं पाहिजे. आणि बोलले बाहेर काढून काय केलं पाहिजे, तर बोलले जे रत्ने माणिक मोती आमच्या आतमध्ये आहेत, मग त्याच्यामध्ये काय आहे, आत्मशांती आहे, प्रेम आहे, भगवत भक्तीचं आहे. एक फार सुंदर समर्थ लिहितात की बोलले आयुष्य हेची रत्नपेटी, आयुष्य ही रत्नपेटी आहे. त्यातल्या त्यात मनुष्य देह ही रत्नपेटी, ही रत्नांची खाण आहे. आणि त्याच्यामध्ये माझी भजन रत्ने गोमटी, या देहाच्या मदतीनं जे भजन आमचं घडतं त्यापेक्षा मोठं महद्भूत अद्भुत असं काही नाही. माझी भजन रत्ने गोमटी ईश्वरी अर्पुणी अलुटी आनंदाची करावी. बघा इथे या ओळीमध्ये ना समर्थांनी आपल्याला आनंदाचं सूत्र सांगितलेलं आहे.
समाधान पाहिजे, आनंद पाहिजे, जीवनाचं सार्थक झालं पाहिजे ना बाबा. मग काय करायचं, भजन करायचं, भगवंताला सगळं काही अर्पण करायचं. याच्यात जेवढा आनंद आहे ना तेवढा कशातच नाही. बाकीच्या भौतिक वस्तूंमध्ये आनंद तेवढ्यापुरता असतो. ज्याला मिळालेला आहे त्याला विचारायचं, त्याला त्या गोष्टीचं काहीच विशेष नसतं. ज्याच्याकडे नसतं ना तो ते येतो, तेवढं बघतो, त्याला ते विशेष वाटतं. त्याला पण ते मिळालं ना तर मग बोलले त्याला पण त्याच्यात काही फारसं विशेष रस वाटत नाही. तो आणखी दुसऱ्या कोणाच्या तरी मागे धावतो. म्हणून समर्थ बोलले भजनरत्न, उपासनारत्न, भक्तिरत्न हे महत्त्वाचं आहे. याच्यातूनच आनंद आहे. म्हणून हे सदानकदा नित्यनेमानं भगवत भक्ती करावी, नामस्मरण करावं, ध्यान करावं, भजन करावं, कीर्तन करावं, यथानुशक्त्या जे जे जमेल, जे जे शक्य होईल ते करावं. हेच पाहिजे, असंच पाहिजे असं काही नसतं. काही चुकलं वाकलं काही फरक पडत नाही. जे बोलले काहीच करत नाही त्यांचं पण देव कधी काही वाटोळ करत नाही. आणि काय, एक संहारिती प्राणी भूमीवरी असती, भूमी सांडून जाती कोणीकडे. आणि प्राणी ह्या सगळ्या पृथ्वीवरचे जे प्राणी आहेत ते काय करतात, एकमेकाचा संहार करतात. अशा पद्धतीने जीवनक्रिया संपते आणि पुन्हा बाहेर कुठेतरी अंतरिक्षात वगैरे तो जीव जातो. पुन्हा देह घेऊन पृथ्वीवर येतो. असं हे येणं जाणं सगळं ठरलेलं आहे. पण समर्थ बोलले असं याच्यावर आपल्याला विचार करायचा आहे. याच्यासाठी आपला परमार्थ आहे हे शोधण्यासाठी. आम्ही कोण, कुठचे, कशासाठी आलो, कशासाठी कुठे बोलले ह्या सगळा अट्टहास आम्ही करतो आहोत, काय करतो आहोत. बोलले हे सगळं आता आम्ही विचार केला पाहिजे. म्हणून परमार्थ आहे, म्हणून सद्गुरू आहे, म्हणून श्रवणाची भूमिका आहे. म्हणून बोलले असं संहार होण्याच्या आधी बाबा हे सगळं कळलं पाहिजे. संहार झाला की मग काय बोलले, पुन्हा गर्भयातना, गर्भवास. बोलले जी आई बिचारी 9 महिने 9 दिवस प्रसूती कळा सोसते आणि ज्यावेळेस एखाद्या स्त्रीची नैसर्गिक प्रसूती होते त्यावेळेस तिच्या ज्या यातना आहेत तेव्हा तिला विचारावं जन्माचं काय, जन्मवेळेसचं काय दुःख असतं. आणि त्या बाळाची पण अवस्था तिला काही ना काही समजत असते. त्या बाळाला कसा त्रास होत असेल, ते सुलटं येतं, उलटं येतं, बरेच त्याच्यामध्ये काय काय प्रकार असतात. तर बोलले हे आता कुठपर्यंत, कधीपर्यंत पाहावे आपण आपण. गड कोठ पुरे पट्टणे, नाना देश कळती अट्टणे, देव दानव मानव राहणे पृथ्वीवरी. आणि गड, किल्ले, शहरं आणि बोलले हे सगळे देवांची घरं, माणसांची घरं, त्यांचं राहणीमान, त्यांचं राहण्याचं ठिकाण, हे सगळं कुठे आहे तर हे सगळं पृथ्वीवर आहे. नाना असे प्रकार ही बहुरंगी बहुढंगी वसुंधरा आहे. त्याच्यामध्ये अजून काय आहे तर नाना रत्ने हिरे परीस, नाना धातू द्रव्यांश, गुप्त प्रगट कराव्यास पृथ्वी विना नाही. हिरे, रत्ने, परीस, धातू, अटणे, हे सगळे बोलले काय आहेत तर गुप्त प्रगट कराव्यास पृथ्वीन नाही. हे सगळे येतात आणि जातात, ते कुठे पृथ्वीवरच जातात. मेरू मंदार हिमाचळ, नाना अष्ट कुळाचळ, नाना पक्षी मत्स्य व्याळ भूमंडळी. खूप सारे पर्वत आहेत आणि खूप सारे पक्षी आहेत, मत्स्य आहेत, व्याळ आहेत. अष्टकुळाचळ हे सगळे पर्वतांचे प्रकार, पक्ष्यांचे प्रकार, मत्स्यांचे प्रकार आणि व्याळ म्हणजे सर्पांचे प्रकार. हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे सगळे पशुपक्ष्यांच्या योनी आहेत. सर्व प्रकार कुठे आहेत तर हे सर्व प्रकार या सगळ्या भूमंडळावर आहेत. त्याच्यापैकी आपली एक योनी आहे आणि त्या योनीचं नाव काय आहे तर मनुष्य योनी. आणि ही मनुष्य योनी ही एकमेव अशी योनी आहे की ह्याच योनीच्या आधारानं काहीतरी बदल आपल्याला करून घेता येतो.
आता बघा ना, ह्या सगळ्यांमध्ये पक्षी, मत्स्य, व्याळ वगैरे याच्यामध्ये मनुष्याचं नाव नाही घेतलं, कारण मनुष्य वेगळा आहे. नाना समुद्रा पैलीकडे भोवते आवरणोदकाकडे असंभाव्य तुटले कडे भूमंडळाचे. तर समुद्र आहे, त्या समुद्राला पृथ्वीचं आवरण आहे, कडे आहेत, आणि काही ठिकाणी कडं हे बंदिस्त झालेलं आहे, काही ठिकाणी बोलले ते कडल जिथे ब्रेक झालेलं आहे तिथे काय आहे, त्यामध्ये गुप्त विवरे. समुद्रात पण विवरं आहेत, बाहेर पण पृथ्वीमध्ये पण विवरं आहेत. लहान थोर अपारे, आणि लहान थोर आहेत तेथे निबिड अंधकारे वस्ती कीजे. आता वेगवेगळे सगळे असे ज्वालामुखी असतील, आणखीन असे बर्मुडा ट्रँगलसारखे काही विशेष असे बरेच अशी ठिकाणं आहेत, गुप्त विवरं आहेत की तिथे निबिड अंधकार आहे, आणि तिथे काय आहे, कुठे काय, तिथे किती मोठे मोठे सगळे जहाजं गडप होऊन गेले याचा पत्ता लागत नाही. अशा पद्धतीनं ही अशी अपरिमित आणि अवर्णनीय अशा वेगवेगळ्या सगळ्या वैशेषण्य सगळी भरलेली ही सगळी पृथ्वी आहे. आवरणोदक ते अपार, त्याचा कोण जाणे पार. उदंड दाटले जळचर असंभाव्य मोठे. आणि ते पाणी जे आहे बोलले त्याला काही सीमा नाही. आजही विज्ञान सांगतं, शास्त्र सांगतात की 71% पाणी आहे. इथे समर्थ तेच सांगतात. समर्थांनी कुठून सांगितलं, किंवा त्यांनी वेदशास्त्रांवरून सांगितलं, कारण नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे वेदांत श्रुती, भगवद वाक्या विरहित नसे बोलणे येथीचे. मंगलाचरणात समर्थ सांगतात, बोलले हे आमचे शास्त्र म्हणजे शास्त्रच आहेत, शास्त्र म्हणजेच सायन्स आहेत. बोलले खूप सारं सगळं आधीच सगळं आपल्या अभ्यासाच्या माध्यमातून आपल्या सगळ्या पूर्वजांनी हे सगळं आधीच लिहून ठेवलं. आवरणोदक ते अपार, त्याचा कोण जाणे पार. त्याला लिमिट नाही, कारण आपण एवढी सगळी जगातली सगळी लोकसंख्या बोलली ही सगळी त्या 29% जमिनीवरच राहते. त्यातही शेती, जंगले वगैरे, रस्ते वगैरे हा सगळा विषय वेगळा. मग पाणी जर 71% असेल तर त्याचं ते क्षेत्र किती आहे, किंवा ते किती अफाट आहे याचा विचार आपण करू शकतो. त्या जीवनास आधार पवन, निबिड दाट आणि घन, फुटो शकेना जीवन कोणीकडे. आता बघा ना, असं का लिहिलं बरं समर्थांनी, कारण पृथ्वीवर पाणी आहे 71%. पृथ्वी कुठे आहे, पृथ्वी अवकाशामध्ये अशी फिरते आहे, स्वतःभोवती फिरते आहे, सूर्याच्या भोवती फिरते आहे. समजा आपण एखादा ग्लासभर, तांब्याभर पाणी घेतलं आणि ते असं गोल गोल फिरवलं तर ते असं फेकलं जातं, उडतं, सांडलं जातं. पाणी पृथ्वीवरचं हे समुद्रावरचं पाणी का सांडत नाही, त्याचं कारण समर्थ इथे सांगतात की बाबा रे, त्या जीवनाचा आधार पवन, म्हणजे त्या पवनाच्या सगळ्या त्या वातावरणामुळे सगळं ते बंदिस्त झालेलं आहे. पृथ्वीभोवती काय आहे, वातावरण आहे. आताचं भूगोल, आताचं विज्ञान त्याला वातावरण म्हणतं, समर्थ त्याला पवन म्हणतात. निबिड दाट आणि घन, फुटो शकेना जीवन कोणीकडे. ते कसं आहे, निबिड आहे, दाट आहे, घन आहे. फुटो शकेना, बोलले फुटो शकेना जीवन कोणीकडे. ते पाणी काही इकडे तिकडे जात नाही. त्या प्रभंजनास आधार कठीणपणे अहंकार, ऐसा त्या भूगोळाचा पार कोण जाणे. बोलले आणि मग आता त्या वायूला कोणाचा आधार आहे, तर त्या प्रभंजनास आधार कठीणपणे अहंकार. पृथ्वी अहंकार म्हणजे काय, ते सगळं ते ह्या सगळ्या अवकाशाचा किंवा त्या आभाळाचा, सगळ्या वातावरणाचा सगळा त्या वायूला आधार आहे. ऐसा त्या भूगोळाचा पार कोण जाणे. असं हे थोडक्यात वर्णन समर्थांनी या भूगोळाचं केलेलं आहे, पृथ्वीचं केलेलं आहे. आणि बोलले आणखी याच्या पलीकडे त्या पृथ्वीमध्ये
खूप साऱ्या सगळ्या गोष्टी आहेत. ते कोण जाणे, ते कोणी जाणू शकत नाही. नाना पदार्थांच्या खाणी, धातुरत्नांच्या दाटणी, कल्पतरू चिंतामणी अमृतकुंडे. आणि मग अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पदार्थांच्या खाणी, धातुरत्न, कल्पतरू, चिंतामणी, अमृताचे कुंड पण आहेत. आता समर्थांनी इथे लिहिलेलं आहे ना, म्हणजे याचा अर्थ कुठेतरी अमृतकुंडे देखील या पृथ्वीवर आहेत. कल्पतरू आहे, चिंतामणी देखील आहे. पण त्यासाठी तेवढं भाग्य, तेवढं प्रारब्ध आमच्याकडे असायला पाहिजे. आता खरं तर हे समर्थ काय म्हणतात की बाबा एक पृथ्वी ही आहे, एक पृथ्वी आपली आहे, म्हणजे आपलं शरीर आहे. या शरीरामध्ये ज्या अर्थी जे पिंडी ते ब्रह्मांडे असं आम्हाला माहिती आहे. यथा पिंडे तथा ब्रह्मांडे हे शास्त्रांमधलं सगळं ग्रंथांमधलं वचन आहे. मग नाना पदार्थांच्या खाणी, धातुरत्नांच्या दाटणी, कल्पतरू, चिंतामणी, अमृतकुंडे. हे कल्पतरू, हे चिंतामणी, हे अमृतकुंडे ज्या अर्थी बाहेर आहेत त्या अर्थी ते आपल्या आतमध्ये देखील आहे. आता समुद्रामध्ये पण काय होतं, समुद्रामध्ये देखील 14 रत्न होती, त्याच्यामध्ये लक्ष्मी पण होती, अमृत होतं, हलाहल होतं, खूप सारे असे कल्पवृक्ष असेल, खूप साऱ्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. आसनं, वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी त्याच्यातून निघाल्या आणि वेगवेगळ्या सगळ्या देवी देवतांनी त्या सगळ्या घेतल्या, दानवांनी काही घेतल्या. मग याचा अर्थ पृथ्वीवरच्या समुद्रामध्ये जर हे सगळं निघालं तर मग आमच्या आतमध्ये देखील यापेक्षाही श्रेष्ठ भूमिका किंवा या सदृश्य भूमिका असायला पाहिजे. मग ती भूमिका काय आहे, म्हणजे या जोडीची, या सगळ्या सामर्थ्याची शक्ती किंवा या तोडीची शक्ती आमच्या आतमध्ये असायला पाहिजे. आणि ती आहे. म्हणून तर मग तप करून, ध्यान करून, जप तप, एक उत्तम आचरणाची भूमिका, एक उत्तम सद्गुरू सेवा करून कित्येक जण काय झाले, त्यांनी हवं तसं वैभव, हवं तसं पदवी या सगळ्या सामर्थ्याच्या बळावर प्राप्त करून घेतले. शोधणं गरजेचं आहे, एक अंगीकारणं गरजेचं आहे. म्हणून बोलले हे सगळं आपल्या आतमध्येच आहे. नाना दीपे नाना खंडे, वसती उद्वसे उदंडे, तेथे नाना जीवनांची बंडे, वेगळाली मेरू भोवते कडे कापले, असंभाव्य कडोसे पडिले, निबिड तरू लागले नाना जिनसी. आता मग मेरू आहेत, पर्वत आहेत, त्याच्या भोवती काय आहे तर असंभाव्य कडोसे पडिले. कडोसे म्हणजे छाया आहे. निबिड तरू लागले, पडछाया, अंधार. आणि त्या ठिकाणी काय तयार झालेले आहेत, जंगले तयार झालेले आहेत. नाना जिनसी. आणि जिनसी म्हणजे काय, त्याच्यामध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या सगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत. हे सगळं असंच आहे. आपलं शरीर आणि हे सगळं पृथ्वी, याच्यामध्ये काही भेद नाही. आपल्या शरीरामध्ये पण पर्वते आहेत, उंचवटे आहेत, पाणी आहे, वेगवेगळे सगळे सप्तसागर आहेत. खूप साऱ्या प्रकारच्या साऱ्या काही गोष्टी आमच्या या सगळ्या शरीरामध्ये आहेत. तेवढ्याच प्रकारचे सगळे विकार आहेत, मन आहे, माया आहे, ईशना, वासना, भावना, लोलंगता, असूया, खूप साऱ्या सगळ्या गोष्टी, जिन्सी, हे सगळे जिन्स आहेत. या गोंधळामध्ये ना आम्ही हरवून जातो. मायादेवीच्या धांदली सूक्ष्मी कोण मन घाली, अशी आमची अवस्था होऊन जाते. हा गोंधळच एवढा आहे की कोणीच त्या गोंधळापासून वाचू शकत नाही. पण ह्या सगळ्या गोंधळातून स्वतःला सावरणं आणि स्वतःच्या आतमध्ये सगळं लक्ष केंद्रित करणं. भगवंत ना बाहेर आधीपूर्वी अशी कथा किंवा अशी एक दंतकथा म्हणूया आपण त्याला, सांगितली जाते की भगवंत बाहेर होता, बाहेर कुठेतरी एखादा बसलेला असायचा. सगळे लोक त्याच्याकडे जाऊन काही मागत बसायचे. शेवटी देव कंटाळला आणि म्हणाला की मला आता ना कुठेतरी अशा ठिकाणी जायला लागेल की जिथे हे सगळे लोक येणार नाही. भगवंताने खूप सारे 2-4 ठिकाणं बदलून बघितली, पण तरी ते लोक पोचूनच जायचे. शेवटी देव ना प्रत्येकाच्या आतमध्ये जाऊन लपला. तिथे मात्र कोणाला यायला वेळ नाही. तो सगळं बाहेर सगळं शोधतो आहे.
इकडे जा तिकडे जा, असं तिकडे हे ते सगळं व्याप उपद्व्याप बाहेर सगळे त्याने वाढवले, पण आतमध्ये मात्र त्याने काही कोणाला शोधलं नाही. आणि म्हणून बोलले ह्या सगळ्या गोंधळामधून आपण थोडा वेळ काढला पाहिजे, निदान 10-15 मिनिटे सकाळी, 10-15 मिनिटे संध्याकाळी तरी डोळे मिटवून काहीतरी भगवंताचं उपासना करावी, नामस्मरण करावं, नाहीच काही ध्यान करावं. बोलले नाहीच काही आपल्या श्वासांना ऑब्झर्व करावं, फक्त त्याला ॲज इट इज जसं चालेल तसं त्याला चालू द्यावं आणि त्याच्याकडे फक्त बघत बसावं द्रष्ट्यासारखं. किनाऱ्यावरून आपण एखाद्या नावेकडे बघत बसतो ना, तसं रस्त्यावर उभं राहून येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या गाड्यांकडे बघतो ना, तसं. आपण गाड्यांकडे काही हस्तक्षेप करतो का? नाही. म्हणजे तसंच अगदी बघावं. म्हणजे एक स्वरूप कळायला लागतं, एक अंतरसुख काय असतं त्याची एक प्रचिती अनुभूती आपल्याला तेव्हा मिळायला लागते. त्या सन्निध लोकालोक तेथे सूर्याचे फिरे चाक, चंद्रादी द्रोणाद्री मैनाक महागिरी. आणि हे मेरू पर्वत आहे असं म्हटलं जातं की हिमालयावर एक मेरू पर्वत आहे आणि त्या ठिकाणी वरती त्या पर्वतावर वेगवेगळे सगळे लोक आहेत आणि तिथे सूर्यलोक पण आहे, चंद्रलोक आहे, द्रोण आहे, मैनाक आहे, महागिरी असे वेगवेगळे पर्वत पण आहे. नाना देशी पाषाणभेद, नाना जिनसी मृत्तिका भेद, नाना विभूती छंदबंद, नाना खाणी. बोलले वेगवेगळे लोकांची वेगवेगळी सगळी वैशिष्ट्ये आहेत, वेगवेगळे देव त्या ठिकाणी वास करतात, वेगवेगळे प्रत्येका लोकाची वेगवेगळ्या लोकांची सगळी वैशिष्ट्ये आहेत, विभूती आहे, छंदबंद, नाना खाणी, रत्ने वगैरे सगळं प्रत्येक लोकामध्ये वेगवेगळं ठेवलेलं आहे. बहुरत्न हे वसुंधरा, ऐसा पदार्थ कैचा दुसरा, अफाट पडिले सैरा वैरा जिकडे तिकडे. आता ही बहुरत्न आहे. पण आयुष्याची किंमत काय आहे तर बहुरत्न, बहुमोल हे आपलं आयुष्य आहे. म्हणजे देवादिकांना दुर्लभ हे असं आयुष्य आहे. देवादिकांना आलेली परिस्थिती भोगण्या वाचून पर्याय नाही. आम्हाला नवीन काहीतरी त्यांना करता येत नाही. म्हणजे एखादा मनुष्याने खूप पुण्य केलं, देव होण्याची स्वर्गलोकाची वासना केली, तो देव बनून त्या ठिकाणी जातो. मग त्या पुण्यानुसार त्यांचं काही असेल हिशेब आणि त्यानुसार तेवढे दिवस तो देवलोकात राहतो. मग त्या ठिकाणी त्याला भक्ती पण करता येत नाही किंवा करत नाही. त्याला एवढ्या वैभवामध्ये, एवढ्या भोगांमध्ये राहून कुठे मनुष्य भक्ती करणार आहे? सुचतच नाही, तो करतच नाही किंवा ते लागू पण पडत नाही, असं काहीतरी ते आहे. मग ते सगळं तेवढं काळ तो तिथे राहतो आणि झाल्यानंतर पुन्हा मृत्यूलोकात येतो. पण मृत्यूलोकात आता मात्र जर तो उपासना करत असेल, सद्गुरूंचं श्रवण करत असेल, सद्गुरू भक्ती करत असेल, तर ते मात्र त्याचं पुण्य जमा होतो आणि त्या बदल्यात त्याला मोक्षाला किंवा हवं ती सगळी भूमिका त्याला प्राप्त करून घेता येते. म्हणून सगळ्यात कितीही सगळे लोकालोक सगळे या ठिकाणी दाखवले तरी सगळ्यात श्रेष्ठ, सगळ्यात सुंदर अशी भूमिका कोणाची आहे तर ती भूमिका बोलले या पृथ्वी लोकाचीच आहे. मी बहुरत्न आहे, बहुवसुंधरा. बोलले म्हणून असं मनुष्य देह असा दुसरा मिळणे, बोलले दुसरा याची तुलना नाही. मनुष्य देहासारखं दुसरं काही श्रेष्ठ नाही. ऐसा पदार्थ कैचा दुसरा, अफाट पडिले सैरा वैरा जिकडे. त्याच्यामध्ये फार पॉसिबिलिटीज आहेत, फार शक्यता आहे. या एका देहाच्या संगी आपण आळसामध्ये राहून असं काहीतरी करंट्यासारखं जीवन जगू शकतो. या एका देहाच्या संगी आपण विषांमध्ये विषासक्त होऊन असं प्राण्यांसारखं जीवन जगू शकतो. पण ह्याच देहाच्या सहाय्यानं भगवद्भक्ती, उपासना, ध्यान, उत्तम आचरणाच्या मदतीनं आम्ही आमचं सगळं जन्ममृत्यूचं बंधन सोडवू शकतो किंवा एखाद्या उच्च लोकाला पदवी प्राप्त करून घेऊ शकतो. म्हणून अफाट सगळ्या पॉसिबिलिटीज, शक्यता या सगळ्या पृथ्वीवर आहेत. अवघी पृथ्वी फिरवून पाहे, ऐसा प्राणी कोण आहे. हे 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 फार वाटतं आपल्याला. शरीर आपलं लहान आहे किंवा हे सगळं बाहेरची पृथ्वी फार
शक्य आहे, पण नाही बोलले फार कठीण आहे. मनुष्य वरच्यावर फिरू शकतो, पण पूर्ण बोलले प्रत्येक ठिकाणाचं सगळं इत्थंभूत तो सगळं बघू शकत नाही. आता ॲमेझॉन वगैरे वगैरे सारख्या सहारा वगैरे भागातल्या किंवा सगळ्या आफ्रिकेच्या वगैरे जंगलामध्ये जर तो गेला तर बोलले खूप भयंकर असं सगळं तिथे आहे. सगळंच काही आपण जाणू शकत नाही. आणि बोलले तसं आपल्या आतमध्ये आहे. बोलले असं शोधायला जर गेलं ना तर आपली ग्लँड आहे, पिच्युटरी ग्लँड म्हणून आहे, पीयूषिका ग्रंथी जी आपल्या मस्तकामध्ये असते. बोलले ती सगळी ग्रंथी आपलं सगळं शरीर कंट्रोल करते. तिचा आकार जर बघितला ना तर बोलले एका अशा राई मोहरीच्या दाण्या एवढा तिचा आकार आहे. तर एवढीशी राई मोहरीची सगळी ती ग्रंथी आपलं सगळं शरीर कंट्रोल करते. तिच्यामध्ये एवढं अफाट सामर्थ्य आहे. तर आपल्या शरीराच्या बाकीच्या सगळ्या भागांमध्ये काय काय आहे हे कदाचित विज्ञानाला पण अजून कळलेलं नाही. तसं असतं तर त्याने आपला आत्मा, मन वगैरे या सगळ्या गोष्टी शोधून काढल्या असत्या. म्हणून हे सगळं असे काही आजार, अजून काही समस्या अजून अशा आहेत की कशानं काय झालं हे अजून देखील समजत नाही. असं हे फार असं अफाट आणि भव्य दिव्य असं हे सगळं पृथ्वीचं रूप आहे. नाना वल्ली नाना पिके, देसो देसी अनेके, पाहो जाता सारिख्या सारिखे एकही नाही. खूप सारी पिकं आहेत, खूप साऱ्या वनस्पती आहेत आणि प्रत्येकामध्ये भेद आहे. तर जुळे भावंड जरी असले तरी त्यांच्यामध्ये भेद आहे. सारखं या जगामध्ये काहीच नाही. अशी व्हरायटी, अशी विभिन्नता, अशी बहुरंगी सगळं करणारा तो निर्माता कसा असेल पाहावे आपण. असे आपण स्वर्ग, मृत्यू आणि पाताळे, अपूर्व रचिली 3 ताळे, पाताळ लोकी महाव्याळे वस्ती कीजे. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ हे असे बोलले 3 भाग या सगळ्या पृथ्वीचे सगळे रचले. पाताळ लोकी महाव्याळे. आता पाताळ लोकामध्ये काय आहेत, मोठे मोठे भयंकर असे सर्प आहेत. वस्ती कीजे. नाना वल्ली बीजांची खाणी, ते हे विशाळ धरणी, अभिनव कर्त्याची करणी होऊन गेली. तर स्वर्ग कुठे बोलला जातो? पृथ्वीवर हिमालय आहे, त्याच्या भोवती मेरू पर्वत आहे आणि मेरू पर्वतावर हे सगळे लोक आहेत असं बोललं जातं. तो आणि मृत्यूलोक म्हणजे हे आपण राहतो तो लोक. पाताळ म्हणजे पृथ्वीच्या पोटात गर्भात सगळे ते दानव वगैरे, सर्प वगैरे त्या ठिकाणी असतात, नागलोक वगैरे असतं तो लोक. आणि ही अशी विशाळ धरणी आहे आणि ती कोण आहे? अभिनव कर्त्याची करणी. म्हणजे तो पण अभिनव आहे आणि त्याची करणी पण अभिनव आहे. अभिनव म्हणजे न भूतो न भविष्यती असं हे सगळं आहे, होऊन गेली. गड कोठ नाना नगरे, पुरे पट्टणे मनोहरे, सकळा ठाई जगदीश्वरे वस्ती कीजे. आणखी एक वैशिष्ट्य, खूप खूप वेगवेगळं सगळं निर्माण केलं, पण तो ह्या सगळ्यांच्या मध्ये जाऊन राहिला. म्हणजे सगळ्यांच्या मध्ये जाऊन बसला. पुरे पट्टणे मनोहरे, सकळा ठाई जगदीश्वरे वस्ती कीजे. सगळ्यांच्या आतमध्ये तो जाऊन राहिला. हे विशेष आहे. निर्मितीमध्ये निर्माता जाऊन बसला. निर्मात्यापासून निर्मिती आणि निर्मितीच्या मध्ये निर्माता. तुझे आहे तुझ पाशी परी तू जागा फुललासी. महाबळी होऊन गेले, पृथ्वीवरी चौताळले, सामर्थ्य निराळे राहिले हे तो घडेना. तर पृथ्वीचं सांभाळ कोण करतं? खुद्द जगदीश्वर करतो, कारण तोच या सगळ्या पृथ्वीच्या ठाई येऊन बसलेला आहे. पृथ्वीच्या प्रत्येक जीवामध्ये तो वास करतो. कित्येक याच्या आधी पण कित्येक असे सगळे आक्रमणं पृथ्वीवर झाली. अख्खी पृथ्वी या सगळ्या दुसऱ्या लोकातल्या सगळ्या समुद्रावर किंवा क्षीरसागरावर बुडवण्याचा सगळा प्रयत्न झाला, पण सामर्थ्य
राहिले निराळे हे तो घडेना. सामर्थ्य या पृथ्वीचं काही कमी झालेलं नाही. असंभाव्य हे जगती, जीव किती एक जिती, नाना अवतार पंगती भूमंडळावरी. आता या पृथ्वीचं सामर्थ्य किंवा या पृथ्वीचं वैशिष्ट्य किती म्हणून सांगावं. सर्व काही अवतार कुठे झाले, जीवसृष्टी कुठे आहे. आजही आम्हाला विज्ञान सांगतं की मंगळ असेल आणि चंद्र असेल, या सगळ्यांवर आपण जाऊन आलो. आता बाकीच्यांवर तर काय आहे हे विज्ञान तर तिथे पण त्यांनी उपग्रह वगैरे वगैरे पाठवले, फोटो वगैरे घेतले, पण त्या ठिकाणी जीवनाची शक्यता अत्यंत धूसर आहे. थोडंफार मंगळावर आणि चंद्रावर पाण्याची शक्यता तपासण्याची, जीवनाची शक्यता तपासण्याचा प्रयत्न आजकाल सगळ्या वैज्ञानिकांनी केला, पण तरी अजून ते पाहिजे तसे त्यामध्ये सफल झाले नाही. जीव किती एक जिती, म्हणजे हे असे जीव, त्याच्यावर कितीतरी जीव ह्या पृथ्वीवर राहतात, अशी ही आगळी वेगळी वैशिष्ट्य. त्याहीपेक्षा वेगळं काय आहे तर जे काही परमेश्वराचे दशावतार झाले ते सगळे कुठे झाले, पृथ्वीवर झाले. अवतार पंगती सगळे कृष्णापर्यंत, द्वापार आणि कलीचं अजून पुढे कलंकी पुढे देव होणार आहे. तर कलीचं पुढे आणखीन त्या ठिकाणी पार प्रस्थ त्या ठिकाणी माजेल, तेव्हा आणखी बोलले कलंकीचा अवतार पुढे होईल. संभव आम्ही युगे युगे, जेव्हा जेव्हा अधर्माची हानी होते, पृथ्वीवर सगळं संकट पसरतं किंवा भक्तजनांवर संकट पसरतं, तेव्हा भगवंत येतच असतो. मात्र ते भक्तांची भगवंतावर नितांत श्रद्धा विश्वास असला पाहिजे. तर आमचं ज्या भगवंतावर नितांत श्रद्धा आहे, विश्वास आहे, तो येणारच आहे. पाहिजे फक्त निष्ठा, पाहिजे फक्त विश्वास, पाहिजे फक्त संयम. सध्या रोकडे प्रमाण, काही करावा न लगे अनुमान, नाना प्रकारीचे जीवन पृथ्वीचे नि आधारे. काही अनुमान करायची गरज नाही की हे सगळं जीवन जे आहे, हे सगळं जीवजंतू जे आहे ते पृथ्वीच्याच आधारानं सगळे जगतात. कित्येक भूमी माझी म्हणती, शेवटी आपणची मरून जाते, कित्येक काळ होता जगती जैशी तैसे. प्रत्येक जणाला मध्ये तरी फेफरं येतं की हे माझं आहे, ते माझं आहे, माझं घर आहे, माझं शेत आहे, माझं जीवन असं आहे, माझं मुलं, माझी पत्नी. पण शेवटी आपणची मरून जाते, सगळं संपलं. आणि ज्यांचं माझं मत ते पण संपतात. कित्येक काळ होताच, पण अशी ते पृथ्वी जशीच्या तशी आहे. आता माझं मी पण म्हणणारे, आणि ज्यांना मी म्हणत होते, माझे म्हणत होते, ते पण गेले. पण पृथ्वी जशीच्या तशी आहे, बोलले ती काही संपलेली नाही. म्हणून हे खऱ्या अर्थानं बघितलं ना, ही एक सावधपणा देणारी, अत्यंत भानावर आणणारी सगळी भूमिका आहे. किंवा अरे तू कोण, कशासाठी, काय म्हणून इथे आला, हे जाणून घेणं किंवा याची भान ठेवणं, त्यासाठी बोलले परमार्थ आहे. आणि एकदाचं भानावर आलं ना, भान हरपून न देणं, याच्यात खरा पुरुषार्थ आहे. ऐसा पृथ्वीचा महिमा, दुसरी काय द्यावी उपमा, ब्रह्मादिकांपासून आम्हा आश्रयीची आहे. असा हा पृथ्वीचा सगळा महिमा आहे. याला काय उपमा द्यायची, बोलले सर्वांना आश्रय देणारी ही पृथ्वी आहे. सगळे अवतार असतील, ब्रह्मादिक असतील, सगळ्यांना आश्रय देणारी ही पृथ्वी आहे. कारण ते पण मेरू पर्वतावर जे आहे त्याला आधार पृथ्वीचा आहे. सगळ्यांना आधार देणाऱ्या पृथ्वीला या वंदन असो. या पृथ्वीच्या सहाय्यानं, आपल्या देहाच्या सहाय्यानं आपण बोलले आत असणाऱ्या त्या परमात्म्याला शोध घ्यावा. आणि बोलले या पृथ्वीसारखं सहनशील व्हावं, या पृथ्वीसारखं त्यागशील व्हावं, या पृथ्वीसारखं न्यूट्रिशियस व्हावं, स्वतः पण बोलले स्थिर राहावं. आणि बोलले आतमध्ये सगळं त्या परमात्म्याला भेटी घ्यावी. ही भूमिका समर्थांना या समासाच्या निमित्तानं अभिप्रेत आहे. ऐसा पृथ्वीचा महिमा, दुसरी काय द्यावी उपमा, ब्रह्मादिकांपासून आम्हा आश्रयोची आहे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे
पृथ्वीस्तवन निरूपण्णां समासति सरा. जय जय रघुवीर समर्थ.